अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आजचा व्हिडिओ आहे आपला तारक मंत्र। तर तारक मंत्र म्हणजे तारणारा, आपल्याला प्रत्येक संकटातून तारणारा, आपल्या प्रत्येक जीवनातील जी अडचणी आहेत त्याच्यातून बाहेर काढणारा हा तारक मंत्र आहे। खूप प्रभावशाली आणि दैवशाली हा मंत्र आहे। तर ह्या तारक मंत्राच्या फक्त श्रवण करण्याने आणि ऐकण्याने माणसाच्या जीवनात खूप बदल घडतात। तर बघा, कोणतीही अशक्य हे शक्य करतील स्वामी। कोणतीही अशक्य गोष्ट जी आहे ती शक्य आपले स्वामी महाराज करतातच, असा हा तारक मंत्र आहे। आणि बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, खूप मन असं दुःख वाटतं, जीवाला आपल्या आपण खूप अडचणीत असतो, खूप त्रासात असतो, एकटेपणा वाटतो, कोणी आपल्या नाहीसं वाटतं, असं डिप्रेशन येतं आपल्याला, किंवा हे जीवन संपून टाकावं असं आपल्या मनात विचार येतात। तर हे असे जर विचार येत असतील तर तुम्ही तारक मंत्र हा यूट्यूबला लावून द्या, ऐका। 11 वेळेस तारक मंत्र म्हणा किंवा ऐका। बघा, नक्कीच तुम्हाला याचा खूप फरक जाणून आलेला दिसेल। या तारक मंत्रामध्ये या इतकी ताकद आहे। बघा, हा तारक मंत्र हा स्वामी महाराजांनी लिहून ठेवलेला आहे। त्यानंतर अनेक लेख लिहून ठेवले, पण त्यातील सर्वात प्रिय हा स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे। तर हा तारक मंत्र कोणत्याही संकटातून आपल्याला बाहेर काढतो। बघा, आपल्या डोक्यात जर खूप काही विचार असतील तर आपण जर स्वामी महाराजांचा हा तारक मंत्र ऐकला तर त्या संकटातून आपल्याला हळूहळू मार्ग दिसू लागतो, आपला हळूहळू तो त्रास कमी होऊ लागतो, असा हा तारक मंत्र आहे। जो हा तारक मंत्र खूप श्रद्धेने आणि आवडीने पठण करेल त्याला ह्या तारक मंत्राची खरी जादू कळेल। तारक मंत्र नसून एक खूप मोठी स्वामी महाराजांची जादूच आहे म्हणायचं, जेणेकरून प्रत्येक सेवेकऱ्याला, प्रत्येक स्वामी महाराजांच्या भक्तांना ह्या तारक मंत्रांचे चमत्कार दिसून आलेलेच आहेत। बघा, तारक मंत्राचे अनुष्ठान पण करू शकतो आपण, किंवा तारक मंत्र हा आपण देवासमोर एक पाण्याचा पेला ठेवून तारक मंत्र आपण 11 वेळेस म्हणून त्या पेल्यातील पाण्याचं तीर्थ बनतं। ते तीर्थ जर आपण घेतलं तर वेगवेगळ्या आजारातून किंवा त्रासातून आपल्याला आपण ते तीर्थ जर पिलं तर आपला त्रास कमी होतो, आपला आजारसुद्धा कमी होतो। इतके उपाय या तारक मंत्राचे आहेत। तारक मंत्राचे उपाय हे सांगतील तेवढे कमीच आहेत। बघा, डिप्रेशन येत आहे तर तारक मंत्र म्हणा, रडू येत आहे तर तारक मंत्र म्हणा, हरल्यासारखं वाटत आहे तर तारक मंत्र म्हणा, एकटेपणा वाटत आहे, कोणी नसल्यासारखं वाटत आहे तर तारक मंत्र म्हणा, आणि जीवन संपावंसं असं वाटत असेल तर तारक मंत्र म्हणा आणि तारक मंत्र ऐका। बघा, नक्कीच तुमच्या मनातील भीती, विचार, डिप्रेशन सर्व काही निघून जाईल। एवढा प्रभावशाली आणि शक्तिशाली हा तारक मंत्र आहे। नको डगमगू, स्वामी देतील हात। खरंच अजिबात डगमगायचं नाही, कारण स्वामी महाराज प्रत्येक संकटातून आपल्या भक्तांना हात देतात, आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून काढतात। इतके हे स्वामी महाराजांचा प्रभावशाली तारक मंत्र आहे। बघा, आता जसं आई आपल्या बाळाला क्षणभरही लांब जाऊ देत नाही, क्षणभरही इकडे तिकडे होऊ देत नाही, किंवा आपल्या बाळावर काही अडचण आली तर आपल्या आईचा बघा जीव कितीही खालीवरी होतो, त्याचप्रमाणे स्वामी महाराज ही आपली आई आहे। स्वामी महाराजांना आपण आई मानतो, ती स्वामी माऊली आपली आहे। तर ती आपल्या बाळाला कशी संकटात येऊ देईल, ती पण आपल्या बाळासाठी तिचा पण स्वामी माऊलीचा पण जीव खालीवरी होतच असतो। फक्त सर्व काही स्वामी माऊलीवर आपण सोडून द्यायचं। प्रत्येक संकटातून आपली स्वामी माऊली आपल्याला बाहेर काढेल, ती कशी आपल्या लेकराचा हात सोडेल बरं। तर असा स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे। जे कोणी ताई, जे कोणी दादा संकटात आहे त्यांनी नक्की तारक मंत्र म्हणा, ऐका, किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करा। बघा, स्वामी महाराज कसल्याही संकटातून तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील। इतका हा तारक मंत्र आपला प्रभावशाली आहे आणि गुणकारी बी आहे। तर असा आहे आजचा तारक मंत्राची जादू। तर खरीच या तारक मंत्रामध्ये खूप जादू आहे। तुम्ही जर तारक मंत्र मनापासून जर ऐकला, मनापासून श्रवण केला तर बघा, तुम्हाला जर तारक मंत्र येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला पण लावून देऊन ऐकू शकता। बघा, एक वेळेस तुम्ही लावला, 2 वेळेस लावला तर तुम्हाला नक्की हा तारक मंत्र संपूर्ण पाठ होऊन जातो।
आणि वाटतं तेवढं अवघड पण नाही. तारक मंत्र खूप सोप्पा आहे ना. त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये विचार दडलेले आहेत. त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये शब्दामध्ये खूप सारे विचार दडलेले आहेत. फक्त तेच विचार आपल्या 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 मनामध्ये विचार ते घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या जीवनातील अडचणी हळूहळू कमी होतील आणि स्वामी महाराज आपल्याला नक्की साथ देतील. अशक्य हे शक्य करतील स्वामी, हा आपला स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे. निशंक हो निर्भय हो मनारे, अतर्ग्य अवधूत हे स्मरणामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. निशंक राहायचं की स्वामी आहेत माझ्या पाठीशी. स्वामी आहेत तर मग भीती कशाची. स्वामी अजिबात आपल्याला कोणत्याही अडचणीत पडू देणार नाहीत. आता आपले भोग आपल्यालाच भोगावे लागतील, पण त्या भोगाची तीव्रता कमी करण्याचं काम हे स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी महाराज हे नक्कीच करतात. स्वामी महाराज आपल्या भक्ताला कधीही संकटात पडू देत नाहीत आणि संकटात त्यांचे भक्त संकटात असले तरी पण स्वामी महाराज आपल्या भक्ताची परीक्षा घेतात की हा भक्त माझ्या या परीक्षेमध्ये पास होतो की नाही, या परीक्षेमधून बाहेर कसा येतो की नाही, हे स्वामी महाराज पाहत असतात. तर नक्की सर्व ताई आणि दादांना तारक मंत्र म्हणा, तारक मंत्र ऐका. नक्की तुमचे डिप्रेशन, वाईट विचार हे सर्व काही दूर होतील. असा आहे हा तारक मंत्राची जादू. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.